सर्वांचे कॅमेरे ऑन आहेत. राहुलजींची काही सेकंदाची छबी टिपण्यासाठी, त्यांनी मिळवलेला हात, त्यांनी केलेलं स्माईल टिपण्यासाठी. खरंच या मंडळींचं किती प्रेम आहे. केव्हापासून हे मोबाईल अशा हातात धरून उभे असणार आहे तिथे आम्हाला खात्री आहे. आणि गेल्या 4 दिवसात आम्ही हे सातत्याने पाहतोय. आपल्या काँग्रेस नेत्याबद्दल तो प्रेम आहे. आणि ही सर्व मुलं जी आहेत छोटी, ही आईवडिलांकडे अगदी हट्ट करून आले की आम्ही राहुलजीचे मिळणार आहे. हाय हाय हाय. सर्व मंडळी भारत यात्री चाललेत. आज आम्ही जरा पुढे निघालोय. हाय हाय. हे सर्व मंडळी केव्हापासून राहुलजीची वाट पाहत आहेत. हे बघा, हे आहे प्रेम की एक मी काँग्रेसचा सपोर्टर आहे दाखवण्यासाठी हे सर्व वयोवृद्ध हातामध्ये प्ले कार्ड घेऊन उभे आहेत आणि जे सांगतायत की हां मी काँग्रेसी आहे. हाय. सर्व मंडळी इथे अशी तासन तास उभी राहतात आणि खरंच हे प्रेम इतकं जास्त आहे या मंडळीचं की आश्चर्य वाटतं. एखाद्या नेत्याची लोकप्रियता किती असू शकते. आणि आज सकाळी तर ज्या मुलांसोबत राहुलजींनी फोटो काढले किंवा हात मिळवला, ती मुलं हट्टाने पूर्ण 14 किलोमीटर आपल्या आईवडिलांना घेऊन ह्या पदयात्रेत चालली की नाही साथ चलना आहे म्हणून. खूप मोठी गोष्ट आहे. एका नेत्याला जे प्रेम मिळतं आहे. आम्हाला काही नको आहे. सत्ता काँग्रेसनी खूप उपभोगली आहे, पण काँग्रेस ही नेहमी लोकांच्या प्रेमावरती आपला अधिकार सांगत राहिली आणि तो अधिकार आमचा कुणी आमच्यापासून हिरावून घेणार नाही असंच ही पदयात्रा सांगते आहे. आणि खरंच ह्या परिस्थितीमध्ये भारताला जोडण्यासाठी कुणीतरी रस्त्यावर येणं खरंच खूप गरजेचं होतं. आणि त्यासाठी आमचे नेते राहुलजी हे रस्त्यावर आज उतरलेत. बघा, ही मुलांमध्ये प्रचंड क्रेज आहे की राहुलजींना भेटण्याची, पाहण्याची. हाय. तेच प्रेम आम्हालाही मिळत आहे एक भारत यात्री म्हणून. हाय. अय्यो फूल. छोटी मुलं हातामध्ये तिरंगा घेऊन किंवा फुलं घेऊन थांबतायत की जे त्यांना राहुलजींना द्यायची असतात. तासन तास ही मुलं इथे उभी आहेत. हाय. खूप आनंद वाटतो आम्हाला. हाय हाय हाय. ही सर्व मंडळी आता इथे दिसतीये, पण मेन आमचा जो पॉईंट आहे पदयात्रा सुरू होण्याचा तो पुढे आहे. अजून तिथे अजून गर्दी असणार आहे, कारण हे इथले स्थानिक लोक आहेत. इथे त्यांची घरं आहेत आणि ते घरातून बाहेर उभे राहिले. आणि जे क्राऊड आहे, हाय हाय, जो क्राऊड आहे तो खरा इथून पुढे आहे त्या अंतरावर, कारण पुढे लोकांना रोखून ठेवलंय. सर्वच लोक जर इथे आली तर राहुलजींना आणि पदयात्रींना बाहेर निघणं मुश्किल होऊन जातं. एवढी गर्दी असते आणि पोलिसांना प्रश्न पडतो की कसं बाहेर काढायचं म्हणून. असंच झालं होतं तमिळनाडूमध्ये की बाहेर कसं काढणार हा प्रश्न पडला होता पोलिसांना. अर्धा तास त्यावरच गेला की एवढी गर्दी होती की त्या गर्दीतून सुरुवात कशी करायची पदयात्रेला असा प्रश्न होता. हाय. सर्व इथे राहणारे रहिवासी आहेत आणि यांना माहिती आहे की राहुलजी इथे थांबले. हाय. हे सगळं पाहूनच आम्हाला पण खूप आनंद होतो की आमच्या नेत्यांवरती इतकं प्रेम करतात ही सर्व मंडळी. हाय 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 हबीबी. हाय. ही सर्व मंडळी
खरंच खूप पूर्ण तमिळनाडू केरळमध्ये सुद्धा हेच वातावरण आहे की ही सर्व मंडळी इतक्या प्रेमाने आम्हाला जोडली गेली आहेत, जोडली जात आहेत. आणि हा जो परिणाम आहे हा काही वेळापुरताचा नाही आहे. हे नातं जे आहे ही सुरुवात आहे केवळ. आम्ही कुठेही भारत पदयात्रे दिसलो की इथले स्थानिक लोक आम्हाला थांबवून चहा, कुणी सरबत असं देत असतात. आता आपण पुढे बघणार आहोत. इथे जी गर्दी आहे इथून रॅलीला खरी सुरुवात होणार आहे. आज आम्ही मुद्दाम पुढे आलो आहे कारण आम्ही या सगळ्याच्या अत्यंत मागे राहतो आणि मग आम्हाला पुढच्या डेस्टिनेशनला पोचायला साधारण अर्धा ते 1 तास लेट होतो. इतकं आम्ही मागे राहतो कारण लोक जुळत जातात त्या संपूर्ण प्रवासाच्या टप्प्यामध्ये. ही सर्व मंडळी ही राहुलजीची वाट बघत आहेत. वेलकम टू राहुलजी भारत जोडो यात्रा असा हा गेट बनलेला आहे इथे. ही मंडळी फक्त इथे थांबलेली आहेत पण ठिकठिकाणी इथून पुढे काही पॉईंट्स आहेत. त्या पॉईंट्सवर सुद्धा बरेच मंडळी थांबलेली आहे आणि मग ती जोडली जातात पुढे पुढे जाताना. सर्व मंडळी इथे थांबलेली आहे. आज आम्ही थोडंसं म्हटलं थोडं आपण पुढे निघूया. त्यामुळे आमची ती सर्व भारत पदयात्री दिसतात पुढे निघालेले. आज बऱ्याच लोकांनी ते डोकं चालवलं की आपण पुढे चालूयात म्हणून आणि आम्ही तसंच पुढे आलो आहे. सेवादलचे आहेत कार्यकर्ते आमचे आणि पुढे एक मोठा ग्रुप चालला आहे. हा अशासाठी चालायला लागले कारण राहुलजींचा अगदी स्पीड खूप जास्त आहे आणि तो स्पीड कव्हर करणं सगळ्यांना शक्य होत नाही.